नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय अजिबात बॅटर फर्मेंट न करता अगदी ओठाने खाता येईल अशी मऊ लुसलुशीत इडलीची रेसिपी. इडली बनवायचं म्हटलं की बरीचशी पूर्वतयारी करावी लागते. डाळ तांदूळ हे भिजत ठेवावं लागतं. त्यानंतर त्या फर्मेंट करून त्यानंतर इडली खावी लागते. परंतु आज मी तुम्हाला इन्स्टंट अशी इडलीची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला कुठलेही डाळ तांदूळ भिजवावं लागणार नाही किंवा पीठसुद्धा फर्मेंट करायची गरज नाही. अगदी तुम्ही घाईच्या वेळेमध्ये तुम्ही ही इडली आरामात बनवू शकता. जेव्हाही तुमचं मन होईल तेव्हा ही इडली बनवून खाऊ शकता. आणि त्यासोबत ना एक मस्त अशी साऊथ इंडियन बिना खोबऱ्याची चटणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर आपण ही जी इडली तयार करत आहोत ना, ती तांदळाच्या पिठाची इडली बनवणार आहोत. तर त्यासाठी ना आपण कुठलंही तांदळाचं पीठ घेऊ शकता, रेडीमेड घेऊ शकता, भाकरीचं पीठ घेऊ शकता. कुठलंही पीठ ह्या इडलीसाठी चालेल. तर घरातल्या एका वाटीने मोजून 1.5 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रवा जाड बारीक कुठलाही चालेल, काहीच हरकत नाही. सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी दहीसुद्धा घ्यायचं आहे आणि त्यानेच आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. तर मीडियम घट्ट हे पीठ आपण आता भिजवून घेऊया. तर ही जी इडली आहे ना, अगदी इन्स्टंट इडली आहे. बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी झटकीपट तयार होणारी आहे. आणि मुख्य म्हटलं ना, अगदी तुम्ही केव्हाही ही मनात येईल ना तेव्हाही इडली बनवून खाऊ शकता. त्यासाठी आपल्याला कुठेही डाळ तांदूळ भिजवावं लागणार नाही किंवा जी इडली बनवण्यासाठी प्रोसेस लागते ना ती लागणार नाही. आणि याचीसुद्धा इडली अतिशय भारी होते, मऊ लुसलुशीत होते आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते. जशी आपण बॅटर फर्मेंट करून इडली बनवतो ना, अगदी तशीच इडली आपली ह्या तांदळाच्या पिठाचीसुद्धा तयार होते. आता हे पीठ भिजवून झालेलं आहे. एक 10 ते 15 मिनटासाठी आपण रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत ह्या इडलीसोबत लागणारी मस्त अशी आपण साऊथ इंडियन स्टाईल तन्नी चटणीची रेसिपी पाहणार आहोत. तर ह्या चटणीमध्ये ना आज आपण सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं वापरणार नाही आहोत. तर ही चटणी थोडीशी वेगळी आहे. चला तर मग कशी बनवायची ते पाहूया. तर इथे एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये साधारणतः 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि त्यातच आपल्याला 1 चमचाभर उडदाची डाळ किंवा अख्खी उडदाची डाळ तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर 1 चमचाभर भाजक्या डाळ टाकलेली आहे किंवा हरभऱ्याची डाळ तुम्ही यामध्ये वापरली ना तरीही चालेल. काही सेकंदासाठी या तेलावरती परतवून घेऊया. सोबतच यामध्ये मी लसूणही टाकलेला आहे आणि आलंही टाकलेलं आहे. हे सुद्धा काही मिनटं आपण परतवून घेऊया. त्यानंतर ह्या चटणीमध्ये ना आपण कांदा कापून घालणार आहोत. साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी घातलेला आहे. या चटणीमध्ये ना कांद्याची जी टेस्ट आहे ना खूप छान येते. आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवायचा आहे. पूर्णपणे आपल्याला याला गोल्डन ब्राऊन करायचं नाही. फक्त यातला जो कच्चेपणाचा वास आहे ना तो पूर्णपणे जात नाही तोपर्यंत आपल्याला छान असा हा तेलावरती परतवायचा आहे. परतला गेल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, शेंगदाणे आणि इथे मी थोडंसं चिंच टाकलेली आहे. त्यामुळे अजूनच छान अशी टेस्ट या चटणीला येते. ही अगदी साऊथ इंडियन जी ट्रेडिशनल चटणी आहे ना अगदी सेम तशीच मी इथे बनवलेली आहे. एकदा जरूर ट्राय करून पहा. इडली डोशासोबत कशासोबतही ही खूप छान लागते. त्यानंतर अगदी सगळ्यात शेवटी आपल्याला ना ह्यामध्ये कढीपत्त्याचे काही पानं घालायचे आहे. पुन्हा एकदा काही मिनटासाठी आपण हे सगळे जिन्नस मस्त असे भाजून घेऊया. भाजल्याच्या नंतर हे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चटणी बनवायला घ्यायची आहे. आता शेंगदाणेसुद्धा छान असे भाजले गेलेले आहे. सगळे जिन्नस छान इथे मस्त भाजून तयार झालेली आहे. पूर्णपणे आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला छान अशी मस्त चटणी तयार करायची आहे. तर यामध्ये आपण खोबरं वापरलेलं नाही तरी ही चटणी मस्त अशी दाटसर होणार आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागणार आहे. आता सुरुवातीला काय करायचं, जेव्हा आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू ना त्यावेळेला पाणी न टाकताच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला नंतर घालायचं आहे कारण शेंगदाणे ना बऱ्याचदा व्यवस्थित बारीक होत नाही. तर त्यासाठी ना आपल्याला हे अगोदर सुरुवातीला सुकंच हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. तर एक वेळा फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. कारण आपण जेव्हा सगळे जिन्नस भाजत होतो ना त्यावेळेला यामध्ये मी मीठ टाकलेलं नव्हतं. तर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशी आपल्याला
चटणी तयार करायची आहे। आता जसं जसं आवश्यकता लागेल ना तसं तसं मिक्सरला फिरवत असताना यामध्ये आपल्याला पाणी मिसळायचं आहे। तर हे पहा, अशी मस्त आपली चटणी तयार झालेली आहे। अगदी फाईन चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। ही आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मस्त आपण याला फोडणी देऊन घेऊया। अशीचही खाल्ली ना तरीही छान लागणार आहे, परंतु फोडणी घातली ना त्याची टेस्ट अजूनच छान लागणार आहे। आता ही चटणी बरीचशी घट्ट आहे, एवढी घट्ट चटणी आपण इडलीबरोबर खात नाही, तर आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी मिसळूया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या चटणीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता। तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे। तर एवढ्या प्रमाणामध्ये मी ही जी चटणी आहे ना ती पातळ ठेवलेली आहे। ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता यावरतून आपण तेलाची फोडणी देऊन घेऊया। तर इथे मी तेलसुद्धा छान असं गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे। 1 चमचाभर इथे मी अख्खी उडदाची डाळ घातलेली आहे। चण्याची ज्या भाजक्या डाळ्या आहेत त्यासुद्धा घातलेल्या आहे। अगदी चिमूटभर यामध्ये हिंगही घालायचं आहे, कढीपत्त्याची पानं आणि 2 मिरच्या। तर कुठल्याही सुक्या मिरच्या घातल्या ना तरीही ही चटणी छान लागते। तर मस्त आपली ही तन्नी चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे। ही कुठल्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता, अप्रतिम लागते। आता आपल्या जे मिश्रण आहे ना ते सुद्धा छान असं व्यवस्थित भिजलं गेलं असेल, लगेचच इडल्या बनवायला घेऊया। तर मिश्रण जर तुम्हाला घट्ट वाटत असेल ना यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकता, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे। परंतु इडलीसाठीचं हे जे मिश्रण आहे हे अगदी परफेक्ट आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला एकाच डायरेक्शननी छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे मिश्रण छान असं हलकं होतं आणि इडलीसुद्धा छान अशी जाळीदार तयार होते। आता हे मिश्रण फेटल्याच्या नंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि अगदी सगळ्यात शेवटी यामध्ये खाण्याचा सोडा घालणार आहोत। तर त्यामुळे आपली इडली मस्त अशी जाळीदार तयार होणार आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो वापरायचा जर नसेल ना, हे पीठ तुम्ही रात्रीच भिजत ठेवायचं। रात्रभर छान असं फर्मेंट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्या तुम्ही इडल्या बनवू शकता। फर्मेंट झाल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला खाण्याचा सोडा किंवा इनो वापरण्याची आवश्यकता लागणार नाही। तर तुम्ही असंही करू शकता जर तुम्हाला खाण्याचा सोडा आणि इनो वापरायचा नसेल। जर तुम्हाला इन्स्टंट इडली बनवायची असेल ना, तर अगदी तुमच्याकडे वेळ नसेल ना, तर तुम्ही अगदी यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो वापरला ना तरीही चालेल। तर यामध्ये साधारणतः मी अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा वापरलेला आहे। आता ह्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी 1 चमचाभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे। तर आपली ही इन्स्टंट इडली आहे, त्यासाठी हे बॅटर मी फर्मेंट केलेलं नाही, तर त्यासाठी मी इथे एक अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे। तर आता लगेचच इडली बनवायला घेऊया। इडली पात्राला छान असं तेलाने ग्रीस करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। आता जेवढं आपण मिश्रण घेतलेलं होतं ना त्यामध्ये साधारणतः एक 15 ते 16 इडल्या आपल्या तयार होणार आहे या मध्यम साईजच्या। बऱ्याच जणांना इडली खाण्याची इच्छा होते, परंतु आपण डाळ तांदूळ भिजवलेलं नसतं, तर त्यासाठी ना हा अतिशय उत्तम पर्याय आहे। तांदळाच्या पिठाच्या सुद्धा अतिशय मस्त अशा इडल्या तयार होतात। एकदा तरी जरूर ट्राय करून पहा, अतिशय भारी ह्या इडल्या तयार होतात। तर मी छान असे ह्या इडली पात्रामध्ये इडल्या भरून घेतलेल्या आहे मिश्रण। आता ह्या वाफवण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। आता यामध्ये ना आपण खाण्याचा सोडा वापरलेला आहे। मी या अगोदरही बरीचशी इडलीच्या रेसिपी किंवा ढोकळ्याच्या रेसिपी जेव्हा बनवलेल्या आहे ना त्यामध्ये एक गोष्ट वारंवार तुम्हाला सांगते, जेव्हा आपण कुठल्याही पदार्थामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा मिसळतो ना, तो वाफवण्यासाठी आपल्याला पाणी अगोदरच उकळवून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ते मिश्रण आपल्याला वाफवायचं आहे। त्याने काय होणार आहे, आपली जो पदार्थ आहे इडली असो किंवा ढोकळा असो, त्यासाठी पाणी अगोदरच आपल्याला उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे गरम करून घ्यायचं आहे। एक 10 ते 12 मिनिटे ह्या इडल्या छान वाफवून घेतलेल्या आहे। 10 ते 12 मिनिटामध्ये छान अशा इडल्या वाफल्या गेलेल्या आहे आणि अगदी मस्त अशा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेल्या आहे। पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर ह्या इडल्या डिमोल्ड करायच्या, म्हणजे अगदी छान व्यवस्थित ह्या निघतात। तर हे पहा, मस्त अशा जाळीदार आपल्या ह्या तांदळाच्या पिठाच्या इडल्या इथे तयार झालेल्या आहे। अगदी झटकीपट तयार होणारी रेसिपी आहे, कुठलाही जास्त पसारा नाही, अगदी तुम्ही घाईच्या वेळेत नाही म्हणता येणार, पण कमी वेळेत तयार होणारी ही इडलीची रेसिपी आहे। तर नक्की ट्राय करून पहा आणि जी चटणी आपण तयार केलेली आहे ना ती जरूर ह्या इडलीसोबत खाऊन बघा, अप्रतिम लागते। म्हणायला गेलं ना अतिशय भन्नाट अशी लागते। तर ह्या इडल्या तर तुम्हाला दिसतच असेल, अगदीच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार
अगदी ओठाने खाता येतील एवढ्या मऊ तयार होतात आणि दिवसभर ह्या अशाच मऊ लुसलुशीत राहतात. अतिशय साधी, सिंपल, सोपी इडली आणि चटणीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि बऱ्याचशा छोट्या-मोठ्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहे. बऱ्याच जणांच्या इडली जी आहे ना, आपण डाळ तांदळाची जरी बनवली ना, तरीही बिघडते. परंतु ही जी तांदळाची इडली आहे ना, नो फेल आहे. अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात ही अगदी परफेक्ट तयार होणारी रेसिपी आहे. अचूक रेसिपी आहे. अगदी कुणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी ही इडलीची रेसिपी आहे. जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला एक लाईक जरूर करा. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा आणि रेसिपीला ना एक मस्त अशी छान कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.